गेल्या काही दिवसांपासून आहे ते वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन आहेत ते पाहायला मिळतात। आज पुन्हा एकदा चला व्यवस्थेला प्रश्न विचारूयाकडून मनसेकडून हे आंदोलन आहे ते होताना पाहायला मिळणार आहे। नेमकं आंदोलनाची दिशा काय असणार आहे, कशा संदर्भामध्ये हे सगळे प्रश्न विचारले जाणार आहेत? बघतोय देशात ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे, कुठलीच व्यवस्था कोणालाच जबाबदार नाही आहे। आज 20 लोकांचा नीटचा पेपर फुटल्यामुळे 20 लोक आत्महत्या करतात, कोणीही जबाबदार नाही। आज महापालिकेमध्ये झाड पडून एका लहानग्या चिमुरड्याचा मृत्यू होतो, कोणीच जबाबदार नाही। एक माणूस चालता चालता गटारात पडतो, त्याचा मृत्यू होतो, कोणीच जबाबदार नाही। अख्ख्या मुंबईमध्ये पाणी तुंबतं, कोणीच जबाबदार नाही। मला असं वाटतं ह्या सगळ्या ढिसाळ बेजबाबदार व्यवस्थेला प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीच आमचं आज आझाद मैदानात आंदोलन आहे। तुम्ही आझाद मैदानाकडे चाललेला आहे, मात्र संध्याकाळच्या सुमारास या ठिकाणी देखील एक आंदोलन होतं आहे। काल देखील तुम्ही या आंदोलनामध्ये गेल्या 2 दिवसापासून आहे ते सहभागी पाहायला मिळालात। नाही, मला असं वाटतं ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्याबरोबर उभं राहणं ही आजची काळाची गरज आहे। आपल्या घरी आपली मुलं चिडतात, रागवतात, नाराज होतात, आपण त्यांना काठ्याने मारतो का घरी? ह्या मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे, त्यांच्या दुःखाला फुंकर घालणं गरजेचं आहे, त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे। मला असं वाटतं या गोष्टी वडीलकीच्या नात्याने सरकारने करायला पाहिजेत। एरवी दर रविवारी रेडिओवर मन की बात तुम्ही करता, मग ह्या मुलांच्या मन की बात कधी ऐकणार आहात? आज पुन्हा आंदोलन आहे ते या ठिकाणी होणार आहेत। आज देखील तुम्ही या संध्याकाळच्या आंदोलनामध्ये देखील सहभागी असणार आहेत का? बघू संध्याकाळी ज्या पद्धतीने परिस्थिती होईल। आमचं म्हणणं एवढंच आहे, मुलं शांततेने आंदोलन करतायत, त्यांना तुम्ही करायला दिलं पाहिजे। त्यामुळे मुलं शांततेने आंदोलन करतायत, त्यांना करायला दिलं पाहिजे। ह्या विद्यार्थ्यांची मन की बात कधी ऐकणार असा देखील प्रश्न आता मनसेकडून आहे तो उपस्थित केला जाताना पाहायला मिळतो। व्हिडिओ रोहितसह गणेश कोडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।